तुका म्हणे होय मनाशी संवाद आपलाच वाद आपुल्याशी. होय मित्रांनो, मनाशी संवाद हा फार आवश्यक आहे. तुकाराम महाराजांनी निसर्गाच्या सान्निध्यात मनाशी संवाद होतो, असं तेव्हा सांगितलं होतं. म्हणूनच संवादाचं किती महत्व आहे हे आपल्याला तेव्हा कळून चुकलं. मनाशी संवाद करणारा एखादा चित्रपट, एखादी कलाकृती आपल्यासमोर आली, तर त्यावरती संवाद काय असायला हवा, हे कदाचित आजचा पॉडकास्ट आपल्याला सांगणार आहे. मित्रांनो नमस्कार. मी संतोष देशपांडे, स्टोरीटेल कट्टर तुमचं खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, आजचा हा संवाद रंगणार आहे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्याशी. एक अतिशय संवेदनशील आणि प्रतिभावंत चित्रपट दिग्दर्शक, लेखक अशी त्यांची ख्याती आहेच आहे. मात्र त्याहून महत्वाचं, ज्या कमिटमेंटनी, ज्या निष्ठेनी ते श्री शिवराज अष्टक ही आपली मालिका एक व्रत म्हणून त्यांनी त्याकडे पाहिलेलं आहे आणि त्यातून अनेक उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. फत्ते शिकस्त असेल, फर्जंद असेल किंवा पावनखिंड असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक नवीन चित्रपट ज्याला आपण संतपट म्हणू शकतो, अभंग तुकाराम हा आता नुकताच दाखल झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने या चित्रपटात नेमकं काय आहे ते आपल्याला माहित नाही, ते आज आम्ही सांगणार आहोत. त्याहून महत्वाचं, दिग्पाल लांजेकर या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहतात, तरुणाईला हा विषय कसा कनेक्ट होतो आणि कसा व्हायला हवा, या सगळ्या गोष्टींची उलगडा आज इथे होणार आहे. दिग्पालजी नमस्कार. रामकृष्ण हरी. इतिहास जिवंत करणारे आजच्या घडीतले सगळ्यात आघाडीचे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आपण आहात. शिवराज अष्टक, त्याच्यातनं अनेक चित्रपट आपण आमच्यासमोर आणलेले आहेत, येत आहेत आणि आता संत साहित्य किंवा संतांचंही दर्शन आपल्या चित्रपटांमधून घडतं आहे. या सगळ्या गोष्टीतून एक महाराष्ट्र धर्म कशा पद्धतीने जपायला हवा, विशेषतः आजच्या परिस्थितीत, हे तुमचे चित्रपट आमच्यासमोर घेऊन येतात. म्हणून तुम्ही आज इथे आलात, हे मला फार अतिशय त्याचा आनंद आहे. हा योग खरं तर खूप दिवसांनी जोडून आला. श्रोत्यांना मला सुरुवातीलाच सांगायला आवडेल, की दिग्पालजींचा स्टोरी टेलचा संबंध खूप जुना आहे. ह्यांनी फर्जंद जी त्यांची कथा आहे, ती मालिका स्वरूपात स्टोरी टेलवरती आणलेली आहे. तुम्ही आणि अजय पूरकर हे त्यांचा मला वाटतं आवाज आहे त्याच्यामध्ये. दिग्पालजी, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमची पहिली ओळख, ती लेखक आहे, त्यानंतर दिग्दर्शक आहे. ती तशीच आहे का त्यात काही बदल झालाय गेल्या 7-8 वर्षांमध्ये? नाही मला वाटतं बदल झालेला. लेखक आणि दिग्दर्शक म्हणूनच मला ओळखतात. चित्रपट असेल किंवा नाटक असेल किंवा अन्य माध्यमं असतील. तर टेलिव्हिजनमध्ये मी जास्त करून लेखक म्हणून काम केलं. पण चित्रपटांच्या बाबतीत लेखक दिग्दर्शक म्हणून ओळखतात. आता तशा अ, गीतकार आणि मग त्याच्यानंतर अभिनेता अशी एक नवीन ओळख निर्माण होते. गीतकार मी झालो याचं कारण फक्त छत्रपती आहेत. कारण मला स्वतःला गीतकार म्हणून काम करता येईल असं कधी वाटलं नव्हतं. पण छत्रपतींच्या या सेवेमध्ये साधारण आत्तापर्यंत 35 गाणी माझ्याकडनं लिहिली गेली आहेत. शिवराज अष्टक आणि त्याच्या आजूबाजूला किंवा सिंगल्स म्हणून आणि ही सगळी मला आनंद वाटतो, अभिमान वाटतो, की माझ्या हातून जी लिहिली गेली, ही सगळी छत्रपतींचं गुणवर्णन करणारी गाणी आहेत. वाह! म्हणजे हा देखील पैलू आता त्यांच्याकडनंच आपल्याला समजला. म्हणजे ही गाणी आपण ऐकलेली आहेत, आपल्याला प्रचंड आवडलेली आहे. मात्र त्याच्यामागची प्रेरणा त्यांनी आता आपल्याला थोडक्यात सांगितली. हा सगळा महाराष्ट्रापुढे एक तुम्ही इतिहास जिवंत करून दाखवण्याचा जो तुमचा जो अ, पण आहे किंवा तो ते जे व्रत आहे, तुम्ही इतक्या वर्ष ते आता चालवत आहात. शिवराज अष्टक हा जो संकल्प आहे मोठा आणि त्याच्यामधून एक-एक चित्रपट आमच्या समोर येतात आणि खरे महाराज कसे होते, तेव्हाचा तो काळ काय होता, ह्या सगळ्या गोष्टींची सहज उलगड आमच्यासमोर होते. शिवरायांचा प्रत्येक मावळा कसा असायचा, काय असायचा, या सगळ्या गोष्टींची नवीन पिढीला विशेषतः ओळख त्या निमित्ताने होत गेली. पण हे सगळं करत असताना तुम्हाला असं सुरुवातीला कधी प्रश्न पडला होता की इतिहासावरचं महाराष्ट्रीय माणसाचं प्रेम आहे हे आपल्याला माहिती आहे. मात्र त्यावरती चित्रपट निर्माण केल्यानं एक स्वतःचा एक वेगळा ऑडियन्स आपण निर्माण करू शकू, प्रेक्षक तयार होऊ शकतो इतिहासावरती अ, भर देऊन, असं तुम्हाला वाटलं होतं का तेव्हा? मग मुळामध्ये हा कुठल्यातरी एका स्पेसिफिक प्रेक्षक वर्गासाठी चित्रपट नाहीच आहे. हं. हा महाराष्ट्रातल्या 8 ते 80 आपण जे म्हणतो, या संपूर्ण वयोगटासाठी निर्माण केलेला चित्रपट आहे. प्रत्येक शिवभक्तासाठी, प्रत्येक मराठी माणसासाठी खरं सांगता तर ते तेवढंही लिमिटेड नाही आहे. ते जगातल्या प्रत्येकासाठी म्हणजे आपण सबटायटल्स पण देतो इंग्रजी त्याच्यासाठी.
तर या प्रत्येकासाठी शिवचरित्रातनं शिकण्यासारखं खूप काही आहे. त्यामुळे प्रत्येकासाठी म्हणून तो चित्रपट निर्माण झाला. आणि मग होता असं झालं, की ते चित्रपट बघतात सगळेच. आवडणारा पण एक भाग निर्माण झाला प्रेक्षकांचा. ज्याला आपण माझा प्रेक्षक वर्ग असं, लॉयल प्रेक्षक वर्ग असं म्हणू शकतो. तर असा विचार सुरुवातीपासून सर्वंकषच आहे, सर्वसमावेशक आहे. स्पेसिफिक अशा कुठल्या लोकांसाठी, कुठल्यातरी एका गोष्टीसाठी किंवा ग्रुपसाठी म्हणून हा चित्रपट नाही. पण ऐतिहासिक चित्रपटांची तशी फारशी मोठी परंपरा आपल्याकडे नाही. तरी देखील नवीन पिढीमध्ये तुम्ही तो एक ट्रेंड घेऊन आलात असं आपण म्हणू शकतो. ट्रेंड सेटर आपण त्या निमित्ताने म्हणू शकतो इथे. पण खरोखर असं झालं का, की प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळाला त्यानंतर आणखी मग अशी निर्मिती इकडे वाढली आपल्याकडे? अ, नाही, मला मुळात स्वतःला ऐतिहासिक विषय आवडतात. हं. भालजींनंतर दुर्दैवाने इतका सोनेरी इतिहास आपल्याकडे असून सुद्धा भालजींनंतर दुर्दैवाने गेले 40 वर्ष कोणीच याच्यावर काम केलेलं नव्हतं. 2016 म्हणजे चित्रपटसृष्टीमध्ये 1-2 किरकोळ प्रयत्न झाले होते. 2016 मध्ये मग आम्ही त्याची निर्मिती सुरू केली फर्जंद चित्रपटाची. त्याच्या अगोदर 7 वर्ष गेली. निर्माता मिळायला, प्रत्यक्षात स्क्रिप्ट अस्तित्वात येऊन निर्माता मिळून मग फ्लोअरवर जायला 16च्या आधी 7 वर्ष. इतकं वर्ष म्हणजे 2009-10 पासून मी त्याच्यावर काम करत होतो. आणि मग त्याच्यानंतर 18 साली फर्जंद रिलीज झाला. 19 साली फक्त शिकस्त रिलीज झाला. आणि मग त्याच्यानंतर ती सगळी लिगसी त्याची तयार झाली. ट्रेंड किंवा ट्रेंड सेटर हा फार कमर्शियल शब्द आहे. हं. मी तसं मानत नाही स्वतःला. महाराष्ट्रामध्ये अगदी राजा परांजपे, वालजी, व्ही. शांताराम आणि इथपासनं पु. ल. देशपांड्यांपर्यंत अनेक मोठे दिग्दर्शक, लेखक होऊन गेले. तिथे आम्ही खूप लहान होतो, असं मला वाटतं. आणि त्यामुळे ट्रेंड हा त्या लोकांनी कधीच आणलाय. मधल्या काळात त्याच्यात खंड पडला होता, ते पुन्हा एकदा सुरू केलं आपण, असं म्हणू. आणि सुदैवाने मला जे करायचं होतं, की शिवाजी महाराजांवर मी एकटा काही सगळं करू शकत नाही. आणि माझी काही एकट्याची मालकी नाही त्यांच्यावर. शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आणि संपूर्ण जगाचे आहेत. तर त्यावेळी माझ्यासारखे अनेक दिग्दर्शक निर्माण झाले आणि मी 8च कथा सांगतोय. उरलेल्या ज्या काही 1500 कथा असतील शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी, त्या कोण सांगणार? असे अनेक दिग्दर्शक निर्माण व्हावेत. तर मला असं वाटतं, की आजूबाजूला सुद्धा शिवराज अष्टकाच्या आजूबाजूला सुद्धा जे चित्रपट बनतायत, ते त्याचं एक उदाहरण म्हणता येईल, की हां, आमचं जे ध्येय आहे त्याच्या सक्सेसच्या दिशेने चाललोय. वाह! आता महत्वाचा प्रश्न जो संत तुकाराम म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या महाराष्ट्रातलं प्रत्येक घर ज्ञानोबा तुकाराम या शब्दाशिवाय त्या घरात आपल्या कुणाला स्थान नाहीये किंवा त्याशिवाय आपलं त्याला पूर्णत्व येत नाही. पूर्णत्व नाहीच आहे म्हणजे. बरोबर. हे जे आहे ना, की शौर्य तर आहेच आहे. शौर्य तुम्ही दाखवलंय. मात्र संत परंपरा देखील आता यातनं पुढे यावी असं तुम्हाला जे वाटलं आणि त्यातनं शिवराज अष्टकातली चित्रपट असतानाच नंतर मुक्ताई आली. मुक्ताईनंतर आता तुकोबा आले. हा प्रवास किंवा हे वळण कसं आलं म्हणजे? एकतर सलग शिवराज अष्टकाचे 5 सिनेमे आपण प्रेक्षकांसमोर आणले. मलाही क्रिएटिव्ह ब्रेक हवा होता. पण क्रिएटिव्ह ब्रेक म्हणजे काम न करणं याला काही अर्थ नाही. माझे फिलॉसॉफर जे होते राजेंद्र जोशी म्हणून, ते म्हणायचे चेंज ऑफ सब्जेक्ट इज रेस्ट. हां. तर त्यामुळे त्या जॉनरमध्येच राहून वेगळा सब्जेक्ट आणावा असा विचार झाला. त्या दरम्यानच असं लक्षात आलं, कारण आपण समाजात राहतो. हं. चित्रपट हे इतकं प्रभावी माध्यम आहे, की ते समाजमनावरती परिणाम करतात. त्यामुळे जी नवीन पिढी आहे, त्यांना लवकर आपण बघतो, की डिप्रेशन येतं, फ्रस्ट्रेशन येतं. अगदी मोबाईल चार्ज नसला तरी ते एकदम डिप्रेस्ड होतात आणि मग अगदी त्यांना अशी उदाहरणं पण आपण बघतो, की त्याच्यामुळे त्यांना काही ट्रीटमेंट घ्यावी लागते. तर हे सगळं करत असताना मला लक्षात आलं, की संत ज्ञानेश्वर माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी शपथ घेतली. आणि मग आत्ताची 16 वर्षाची मुलं काय करतात? मग त्यांना सांगायला पाहिजे, की तुम्ही लहान नाही आहात. पॅम्परिंग जे दुर्दैवाने आपल्याकडून पालकांकडून होतं,
त्याच्यामुळे या मुलांना त्या ग्राउंड रिॲलिटीची जाणीवच नाही, की याच्यापेक्षा खूप दुःख असू शकतं. आणि माझं मत असं आहे, की आपण जे वाचन करतो त्याच्यामध्ये अ, अशाच प्रकारे सिद्धार्थाला त्याच्या रा राजा असल्या वडिलांनी ठेवलं होतं. आणि मग सिद्धार्थ जेव्हा जगातल्या दुःखाला सामोरा झाला, तेव्हा त्याचे गौतम बुद्ध बनले. तर गौतम बुद्ध बनण्याचा प्रवास हा या पिढीमधल्या कोणाचा तरी सुरू व्हावा, यासाठी संतांचा सहवास त्याला लाभला पाहिजे. म्हणून संतपटांचा पण एक मार्ग आपण अनुसरावा आणि त्यातनं आपल्याला जे आकलन झालंय, मी काय मोठा अभ्यासक नाही, तत्ववेत्ता नाही किंवा काय. मी वाचक आहे सर्व प्रकारच्या चरित्रांचा. तर हे जे चरित्र आहे, हे जर अ, त्या मुलांपर्यंत पोहोचवलं, तर कदाचित एखादा नवीन कोणीतरी असा उभा राहील, की जो या सगळ्या तत्वज्ञानातनं मोठं काहीतरी करून दाखवेल, असं मला वाटतं. त्यामुळे हे त्यांच्यापर्यंत नेणं आणि मग त्यांनी ग्रंथालयांमध्ये जाऊन याचा अभ्यास करून मोठं काहीतरी उभं करणं, असं अपेक्षित असल्यामुळे संतपटांकडे मी वळलो. महत्त्वाचा भाग आहे, की शिवचरित्र जरी वाचलं आपण, तर त्याच्यात आपल्या लक्षात येतं, की शिवाजी महाराजांचं संपूर्ण तत्वज्ञान, फिलॉसॉफी जी आहे, ती या संतांच्या साहित्यावर आधारलेली आहे. त्यामुळे स्वराज्याला एक ईश्वरी अधिष्ठान होतं. अशा प्रकारे तरुणांना प्रेरणा देणारे हे संत साहित्य आहे. हे आपल्याकडे दुर्दैवाने सांगितलं जात नाही. संत साहित्य म्हणजे मी रिटायर झाल्यानंतर जवळपास सोसायटीमध्ये एखादा जर देऊळ असेल आणि तिथे संध्याकाळी काही कीर्तन होत असेल, तर तिथे संत साहित्य ऐकू, अशी आपल्या समाजाची चुकीची धारणा गेल्या अनेक वर्षाला आहे. संत साहित्य हे 16व्या वर्षी उघडून वाचलं पाहिजे. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी उघडून एखाद्या माझ्या घरातल्या मुलांनी ते वाचलं पाहिजे. गाथा उघडला पाहिजे, त्याचा अर्थ समजावून घेतला पाहिजे. म्हणजे मग मला असं वाटतं, की समाज म्हणून आपण खूप जास्त प्रगती करू. असं एवढी ताकद या संत साहित्यामध्ये आहे. हो. आता संतपटांकडे जेव्हा आपण वळतो, तेव्हा मुक्ताई किंवा आता तुकाराम महाराज अशा संतांची आपण निवड केली. म्हणजे त्यांना आता स्थान समाजामध्ये होतच, पण पडद्यांवरती आलाच, मोठ्या पडद्यावर. ते पूर्वी होतं, पण ज्या भव्यतेने तुम्ही हे सगळ्या गोष्टी दाखवता, ते कदाचित त्यावेळी नसेल. तुकाराम महाराजच का? नवीन पिढी आणि तुकाराम महाराज हे समीकरण कसं आहे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं, की तुकाराम महाराज हे खूप कालातीत अ, क युवा शक्तीला चालना देणारं प्रेरणास्थान आहे. कारण तुम्ही शिवाजी महाराजांचं पण बघितलं, की जेव्हा शिवाजी महाराज भेटले तुकाराम महाराजांना, तेव्हा शिवाजी महाराजांचं म्हणजे त्यावेळेचे शिवबा राजे असतील ते. त्यांचं वय हे 17 ते 19च्या मध्ये टीनेजर आहेत ते. तर यावेळी जर तुकाराम महाराज समजले कोणाला, तर कदाचित ती व्यक्ती अधिक चांगला प्रवास करू शकते. त्यामुळे तुकाराम महाराजांचं अ, अ, चरित्र, पण ते चरित्र न मांडता त्यांचं साहित्य मांडण्याचा प्रयत्न आम्ही त्याच्यातनं केला. मुक्ताईमध्ये सुद्धा ज्ञानोबा माऊलींचं किंवा मुक्ताईचं चरित्र नाहीये. त्यांचं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न आम्ही करतोय त्या दोन्ही चित्रपटांना. हो. मग हा जेव्हा प्रोजेक्ट सुरू झाला आणि जेव्हा तुम्ही तुकारामांचा म्हणजे त्यांच्या अभंगांचा किंवा त्यांच्या चरित्राचा अभ्यास सुरू केला, तेव्हा ह्याचं चित्रपटामध्ये रूपांतर करताना काय व्हावं असं तुम्हाला वाटत होतं आणि काय चॅलेंजेस होते त्यातले मुख्य? आणि नंतर त्याच्यावरती तुम्ही काय मात करू शकला? मुळात चॅलेंज होता बजेटचंच. हां. जे मराठी चित्रपटाला असतं. पण सुदैवाने अ, माझे काही मित्र उभे राहिले आणि त्यात अजयदादा, अजय पुरकर सारखा मित्र उभे राहिले, की "तू कर. आपण पैसे उभे करू कुठूनतरी." आणि मग अक्षरशः अनेक गोष्टी करू म्हणजे अ, आमच्यापैकी काही जणांनी जागा गहाण टाकल्या त्या सिनेमासाठी वगैरे असं सगळं करून त्या सिनेमासाठी पैसे उभे केले. आणि कारण हे मिशन झालंय आता आमच्यासाठी, की हे चित्रपट पोहोचवणं, हे विचार पोहोचवणं हे मिशन आहे, हे महत्वाचं आहे. हो, संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटासाठी जेव्हा आम्ही ऑडिशन घेतली 5 ते 15 वयोगटातल्या 200 मुलांची ठाण्यामध्ये. त्यावेळी त्यातल्या फक्त 2 मुलांना ज्ञानोबा तुकाराम ही नावं माहिती होती. किती भीषण अवस्था होत हो. चालली याचं विचार करा. तर त्यामुळे हे करणं खूप गरजेचं आहे आणि ज्याला कळतं त्यांनी करावं. तर मग आम्हाला कळतं की हे करणं गरजेचं आहे. तर मग आम्ही धडपड करून ते करणार. कदाचित त्याची पुनरुक्ती वाटू शकते काही जणांना, की आत्ता झाला ना तुकाराम, परत कशाला करता? पण मला म्हणायचं ते वेगळं आहे. वेगळा टेक आहे त्याच्यामध्ये. या अनुषंगाने ते चरित्र मांडलंय.
असं मला वाटतं. आता दुसरा महत्वाचा मुद्दा येतो, की दिग्पाल लांजेकर म्हटल्यानंतर जसं मी मगाशी म्हणालो, की शिवराज अष्टक, शिवाजी महाराज, तो इतिहास आणि आता संतपट. ह्या सगळ्यातनं एक महाराष्ट्र धर्म तुम्ही कसा पाहता? महाराष्ट्र धर्म म्हणजे खरं सांगता माणूस धर्म आहे. जो माऊलींनी सांगितला, की माणूस जगवण्यासाठी चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत आणि योग्य गोष्टी घडल्या पाहिजेत. तर मग तो कुठल्याही स्तरातला, कुठल्याही जाती धर्माचा माणूस असतो. त्याला जगण्यासाठी पूरक समाज असला पाहिजे. हे संतांनी आपल्याला सांगितलं आणि यालाच महाराष्ट्र धर्म म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपण जेव्हा अभ्यासतो, तेव्हा त्यांनी इथे असलेल्या सर्व रंजल्या-गांजल्या पाया-बापड्यांना, शेतकऱ्यांना एक सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी स्वराज्याची निर्मिती केली. तर हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि तर आपण आपल्या या मिळालेल्या फुकटात मिळालेलं स्वातंत्र्य म्हणतो. आपल्या पूर्वजांनी जे काही बलिदान केली, ते आपल्या पिढीपासून अनेक पुढच्या पिढ्या ज्या आहेत त्यांना त्या बलिदानाचं महत्त्व वाटेनासं झालंय. त्यामुळे अशा प्रकारचे चित्रपट सातत्याने करायला पाहिजेत. मी काय कोणी अन्यायी माणसाने करायला पाहिजेत असं मला वाटतं. आणि तो काळ दाखवणं म्हणजे जो त्या काळात हे संत होऊन गेले, शिवाजी महाराज होऊन गेले. 16वं शतक, 17वं शतक हा सगळा काळ दाखवताना पडद्यावरती ती भव्यता देखील येणं आणि त्यासाठी एक दिग्दर्शकासाठी हे सगळं दाखवताना दिग्दर्शकापुढचे चॅलेंजेस प्रॅक्टिकली काय असतात हे या निमित्ताने सांगा. मुळात तुम्ही काल बघितलं असेल तर तो चित्रपट फार साधेपणाने मांडण्याचा मी प्रयत्न केला. त्यामुळे मला खूप जास्त तामझाम दिसेल असं नव्हतं पाहिजे. अ, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका निभावतो आमचा प्रतीक रेडीच. आमचा जो प्रोडक्शन डिझायनर किंवा आर्ट डायरेक्टर आहे. तर प्रतीक रेडीच त्यांनी देवदासपासून अनेक मोठ्या सेट्सवरती नितीन दादांकडे फर्स्ट असिस्टंट म्हणून काम केलंय. त्यांनी स्वतः प्रेमरतन धनुबाळसारखा मोठा सिनेमा केलाय. फत्ते शिकस्तापासून प्रत्येक सिनेमा माझा प्रतीकने केला. त्याची या सगळ्या गोष्टींची जाण इतकी आहे, की त्याच्यामुळे माझी चॅलेंजेस बऱ्यापैकी कमी होतात. कारण हे चित्रपट पहिल्यांदा दिसतात. पहिली फ्रेम तुम्हाला दिसते. मग चित्रपटाचा कंटेंट असतो. ऐतिहासिक चित्रपटांचा. तर ती पहिली फ्रेम जी दिसते त्याच्यामध्ये तो असेल, आमची रोहिणी साळेकर असेल, जी कॉस्ट्यूम डिझाइन करते. यांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. कारण त्या काळचे कपडे, त्या काळचं लोकजीवन. लोकजीवन दाखवताना समजा आपण 12 बलुतेदारांची खोपटी दाखवायची म्हटली. तर त्या प्रत्येक बलुतेदाराच्या घरातले साहित्य काय असतील, त्याची हत्यारं काय असतील. म्हणजे आता मी तांबट समाजातनं येतो. तर आमच्या त्या सगळ्या गोष्टी ज्या भांडी घडवण्याच्या आहेत, त्या कुठल्या-कुठल्या असतील याचा डिटेल अभ्यास प्रतीक करतो आणि मग ते मांडतो. त्यामुळे तो चित्रपट दाखवण्यामध्ये ज्या चॅलेंजेस जे असतात, ते मुळात व्हिज्युअली दाखवण्याचे जे चॅलेंज असतात, ते माझं बऱ्यापैकी हलकं होतं. आणि मग राहिला भाग जो राहतो, तो सगळा आम्ही व्ही-एफ-एक्स आणि नवीन जे काही एआयचं तंत्रज्ञान आहे, त्यांनी आता तो भाग साध्य करतो. पण तो काळ ते हत्ती, घोडे अ, एखाद्या महाराजांचं सगळं लवाजमा दाखवायचं असेल तरी देखील किंवा एखाद्या गावातलं सामाजिक वातावरण दाखवायचं असेल तरी देखील, हे सगळ्या गोष्टी या ज्या आहेत, त्या तुम्ही कसं दाखवू शकता? म्हणजे त्याच्यातले चॅलेंजेस काय असतात आणखी वेगळे? प्रचंड चॅलेंजेस असतात. कारण आता काय झालं, की प्राण्यांच्या चित्रीकरणाच्या वापरावर खूप रिस्ट्रिक्शन्स आले. म्हणजे घोडे वगळता किंवा पाळीव प्राणी ज्याला म्हणतो आपण. कुत्रे किंवा शेळ्या, बकऱ्या, गाई-गुरं. ते ह्या सगळ्यांबरोबर काम करण्यासाठी तुम्हाला ॲनिमल वेल्फेअर बोर्डाची परमिशन लागते, जी आपण घेतो दरवेळी. मग त्यांचे डॉक्टर तुमच्या बरोबर असतात, व्हेटरनरी डॉक्टर. आणि ते आल्यानंतर ते सेटवरती त्या प्राण्याबरोबर तुमची वर्तणूक कशी आहे, याचा रिपोर्ट रोज पाठवत असतात. त्यामुळे कधी-कधी असं होतं मी माणसावर ओरडतो, पण प्राण्यावर नाही ओरडू शकत. असं मी गमतीने म्हणतो. आता याच्यात गंमत अशी आहे, की वेगवेगळ्या असोसिएशन्स आहेत. जसं बैलांचं एक बुलक असोसिएशन आहे. तर त्यांचे खूप कडक नियम आहेत. बरं. आणि मी आता तर त्या त्या नियमांना पाळून तुम्हाला शूटिंग करायचं आहे. म्हणजे बैल तुम्हाला नांगराला किंवा बैलगाडीला जोडलेले दाखवता येऊ शकत नाही. असा नियम आहे. बरं. असा रूल आहे, कायदा आहे. मग मी तत्कालीन समाजजीवन कसं दाखवू? मग त्याला आम्हाला खूप प्रकारे चीटिंग करून शूट करावं लागतं. चीटिंग ॲज इन बैलच नाहीयेत बैलगाडीला. मग कोणीतरी आमच्या असिस्टंटपैकीच ते ओढतंय आणि मग त्यांना व्ही-एफ-एक्सनी रिप्लेस करून व्हिज्युअली बैल तिथे तयार केलेत. अशा गोष्टी कराव्या लागतात आणि हे सगळं ऑब्झर्व्ह करायला तिथे व्हेटरनरी डॉक्टर्स असतात.
की तुम्ही ॲनिमल क्रुएल्टी नाही केली पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये आता नवीन-नवीन तंत्रज्ञान पण येत आहे. जसं सुभेदार चित्रपटामध्ये अस्वलाची एक मारामारी तुम्ही पाहता. तानाजी रावणराव अगदी छोटासा भाग आहे. पण त्याच्याकरता आम्ही ॲनिमेट्रॉनिक्स या तंत्रज्ञानाने ते अस्वल बनवलं होतं. फिजिकली अस्वल. कारण अस्वलाचा केस अन् केस बनवणं व्ही-एफ-एक्समध्ये शक्य होत नाही. तर म्हणजे आपल्या मराठीच्या बजेटमध्ये. ते होतं. रेव्हलंट सारखं खूप त्याचं सुंदर उदाहरण आहे. पण आपल्याकडे बजेट तुटपुंज असल्यामुळे तसं करता नाही येत. मग ॲनिमेट्रॉनिक्स हा त्यातला खूप चांगला पर्याय उपलब्ध झालाय. अर्थात तोही तितका सोपा आणि स्वस्त नाहीये. म्हणजे ते अस्वल एका दिवसाकरता आम्ही आणलं त्याला ₹9,00,000 आम्ही मोजले. बघ. किंवा आता पुढचा जो चित्रपट येतोय रणपती शिवराय सॉरी आग्रा, त्याच्यामध्ये हत्ती दिसणार. तर भले मोठी रक्कम खर्च करून आम्ही तो हत्ती आणला जो फिजिकली मूव्ह करतो. तो त्याचं सिलिकॉनचा बनलेला असल्यामुळे स्किन लाइक टेक्स्चर तुम्हाला मिळतं, खोटा दिसत नाही तो. आणि व्ही-एफ-एक्समध्ये जो एक प्लास्टिकी लूक येतो, तो त्याच्यात येत नाही. तर असे अनेक गोष्टी आपल्याला नवीन-नवीन तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेल्या जातात. त्यामुळे ही जी चॅलेंजेस तुम्ही म्हणता, सगळी त्याच्यावरती ओव्हरकम करायला सोपं जातं आम्हाला. वाह! परत तुकारामांकडे आपण वळूया. संत तुकाराम म्हटल्यानंतर त्यांचे अभंग आले आणि अर्थात अभंग तुकाराम असंच आपलं शीर्षक आहे चित्रपटात. तुकारामांचे अभंग जे प्रचलित आहेत, आपण वर्षानुवर्षे ऐकतोय आणि तेच अभंग बऱ्यापैकी इथे निवडलेत. मात्र त्यात थोडंसं वेगळेपण आहे. तर ह्या अभंगांची निवड कशी झाली? कुठले अभंग घ्यायचे नाही, त्याचं तुमचं कसं सगळं विचार होता यामागे? त्याच्यामध्ये थोडा आम्ही बॅलन्स करायचा ठरवलं, की अभंग जे आहेत ते सगळे 10 गेय अभंग आहेत त्याच्यामध्ये. गीत आणि चाली असतील आणि संगीत आणि चाली असतील आणि त्याच्या व्यतिरिक्त 46 अभंग आहेत. तुम्ही काल ऐकले, की कीर्तनात, संवादांमध्ये कारण ते आपल्या रोजच्या जगण्यात सुद्धा असंच झालं बघा. तुकोबांची वाणी ही आपल्या जीवनामध्ये सामावलेली आहे. तर ती तसं तो फील आम्हाला निर्माण करायचा होता. गेय चाली ज्या आहेत, त्या सगळ्या पारंपरिक आहेत, ज्या अवधूत गांधींनी त्याच्या पद्धतीने ट्विक करून मांडलेल्या आहेत. पारंपरिक सांप्रदायिक चाली ज्या शेकडो वर्ष अनेक गावांमध्ये गायल्या जातात. त्याचं वैशिष्ट्य असं आहे, की ज्याला गाता येतं तोही गातो, ज्याला नाही येत तोही गातो. गायन त्यामुळे पटकन ते जिभेवर रुळतात. अशा प्रकारच्या चाली वापरून ते अभंग अवधूत गांधी संगीतकार आपले त्यांनी तयार केलेत. अवधूत हा मूळचा माऊलींच्या आजोळकरचा आहे. गांधीवाड्यातला आहे. त्याच्यामुळे संप्रदाय खूप जवळचा आहे अवधूतचा आणि माझं नशीब आहे, भाग्य आहे, की अवधूत सारखा संगीतकार मला लाभला, जेणेकरून मी संप्रदायामधल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या दाखवू शकणं मला शक्य होतं. आणि एक जनरली असं होतं, की कुठल्याही संत पुरुष असतील, महापुरुष असतील किंवा अगदी शिवाजी महाराज असतील, कुठल्याही कुणाचाही जीवनचरित्र किंवा त्यातले काही प्रसंग दाखवायचं म्हटल्यानंतर ते तुम्हाला लिबर्टी जी म्हणतो ना आपण सिनेमॅटिक लिबर्टी, ती घेता येते नाही याच्याविषयी प्रवाह असतात. या सगळ्या प्रवासामध्ये आतापर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता? विशेषतः या चित्रपटापर्यंत? मुळामध्ये ही जी लिबर्टी नावाची गोष्ट आहे, क्रिएटिव्ह लिबर्टी आपण त्याला म्हणतो. तर ते जे सृजनात्मक स्वातंत्र्य ते घेताना मला एक खूप सुंदर वाक्य आमचे गुरु जे आहेत शामराव जोशी, त्यांचं आठवतं, की तुम्ही स्वातंत्र्य जे घ्यायचं ते चौकटीतलं स्वातंत्र्य घ्यायचं. म्हणजे तुम्ही चौकट मोठी करा. पण त्याला चौकट असली पाहिजे, मर्यादा असली पाहिजे. म्हणजे तुमचं जर कंटेंट एवढं आहे, तर त्याची चौकट एवढीच आहे. तेवढं स्वातंत्र्य घ्या. तुम्हाला जर ते जास्त वाढवायचं असेल, तर चौकट मोठी करा. आता अधिक सोप्या भाषेत मांडायचं झालं तर इतिहास जिथे-जिथे मुकावतो, तिथे लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी जो लेखनशास्त्राचा आहे, की पॉसिबिलिटी आणि प्रोबॅबिलिटी अशा 2 गोष्टी असतात. त्याच्यात प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? पॉसिबिलिटी म्हणजे काय? ते असं घडू शकलं असतं. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? तर घडलं असेल, तर ते असंच घडेल. इथपर्यंत तुम्हाला लॉजिक मांडावं लागतं आणि त्या लॉजिकसाठी मग तत्कालीन समाजव्यवस्थेचा, लोकजीवनाचा, तत्कालीन खाद्यसंस्कृतीचा इथपर्यंतचा अभ्यास असावा लागतो आणि त्यातनं मग लॉजिकली तुम्ही ही गोष्ट घडली असेल का? आणि घडली असेल तर ती अशीच घडली असेल, इथपर्यंत जाऊन पोहोचू शकता. मग त्या लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी पुरतंच 2 टोकं समजा ए, बी, सी, डी यातली समजा बी आणि सी हरवली असतील. इतिहास लिहून ठेवायला विसरला असेल, त्या लॉजिकच्या जोरावर तुम्हाला डी पर्यंत पोहोचता येतं. आणि ही जी मधली जी तुटक रेष आहे, याला मी क्रिएटिव्ह लिबर्टी असं म्हणतो. वाह! इतकी छान व्याख्या मी पहिल्यांदा ऐकली.
अ, तुकाराम महाराजांच्या आयुष्यात अनेक प्रसंग होऊन गेले. आपण फक्त ऐकलेले किंवा काही सामुग्रीमध्ये त्याचा उल्लेख आहे. याच्यामध्ये असं तुमचा काही फोकस होता का, की ह्याच गोष्टी आपल्याला दाखवायच्या आहेत साधारण आणि या स्कोपच्या बाहेर आहेत असं काही? नाही, मी ठरवलं होतं की ह्या टिपिकल बायोपिक नसेल. चरित्रपट नसेल. अभंग गाथा, साहित्य आणि तत्वज्ञान या तीनच गोष्टी सांगणारा हा चित्रपट असेल. मग त्याला पूरक असणारे प्रसंग तुम्हाला आजूबाजूला दिसतात. आणि त्या प्रसंगानुरूप अभंगांची निवड करण्यात आलेली. म्हणजे माझ्या चित्रपटात मी हे टाळतो, की आता इथे गाणं पाहिजे बरं का. कमर्शियल चित्र कारण हे ऐतिहासिक असलं तरी कमर्शियल चित्रपट आहे. मग ह्याच्यात कदाचित असं होऊ शकतं, की अरे ह्याच्यात गाणीच नाही, ह्याच्यात हे नाही. असं काही होऊ नये. कारण गाणी तुमचा आशय आणि कथा पटकन पुढे नेतात. पण ही जी गाणी आहेत, ही त्या पर्टिक्युलर जागेवर यायला पाहिजे, सिच्युएशनला यायला पाहिजे. तर तशी सिच्युएशन सुदैवाने मिळते आणि मग ती गाणी त्याच्यामध्ये गुंफली जातात. शिवाजी महाराजांचं जे दर्शन घडतं याच्यामध्ये या चित्रपटात, ते अनेकांना सुखावून जातं. तर महाराजांना त्याच्यामध्ये जे स्थान आहे, त्यातनं काय संदेश मुळामध्ये हेच की यूथ आजच्या काळातलं यूथ याच्यासाठी तर तो प्रसंग आहे सगळा, की मी म्हणजे 17-18 वर्षाचे जरी महाराज असते तरी त्यांनी बरंच अचीव्ह केलं होतं. तोपर्यंत त्यांनी पुरंदरची लढाई जिंकली होती. फत्तेखानाला हरवलं होतं. 35,000 सैनिक घेऊन आलेल्या एका बलाढ्य सरदाराला त्यांनी हरवलं होतं. तोरण्यासह एक 10-12 किल्ले सुद्धा परिसरातले जिंकले होते. अशा वेळी त्या वयातल्या व्यक्तीला अहंकार होऊ शकतो आणि ती व्यक्ती भरकटू शकते. पण असं शिवाजी महाराजांच्या बाबतीत झालं नाही. याचं कारण ज जगद्गुरू तुकोबारायांसारखे अनेक लोक त्यांच्या पाठीशी उभे होते आणि त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत होते. त्यामुळे यूथसाठीचा तो प्रसंग आहे, की काय केलं पाहिजे आयुष्यात, हे सांगणारा तो प्रसंग आहे. कर्मयोगावर आधारित प्रसंग आहे. काम केलं पाहिजे. तुम्ही फळाची अपेक्षा न धरता. असं तुकाराम महाराज त्यांच्या त्या कीर्तनात सांगतात, की तुम्ही न घाबरता फक्त काम करणं एवढंच. जे काम श्रीहरीने आपल्याला निवडून दिलेलं आहे, ते प्राणपणाने करावं एवढंच आपल्या हातात आहे. हे जे सांगणारं तत्वज्ञान जणू गीतेतलं तत्वज्ञान आहे. हे सगळं आपण ह्याच्यातनं त्या शिवाजी महाराजांच्या भेटीच्या प्रसंगातनं मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि शत्रूंचा नाश करणं हे देखील तुमची जबाबदारी आहे, जर तशी वेळ आली तर. त्याच्यात असं दयेची खूप सुंदर व्याख्या जगद्गुरूंनी केलेली आहे. दया तिचं नाव भूतांचे पाळणं आणिक निर्दाळणं कंटकांचे. राजा म्हणून जेव्हा तुम्ही दया दाखवाल, त्या दयेमध्ये फक्त रडणं, कुरवाळणं लोकांना, काय म्हणू सांत्वन करणं लोकांचं, अशा पद्धतीचं त्यांचं याला दया नाही म्हणत राजाच्या बाबतीत. राजाच्या बाबतीत शत्रूचं निर्दालन करणं, प्रजेला त्रास देणाऱ्या लोकांना शिक्षा करणं, शासन करणं, ही सुद्धा दयाच आहे आपल्या प्रजेवर दाखवलेली. हे सांगणारा तो चित्रपट तो प्रसंग आहे सगळा. प्रसंग आहे. तो खूपच टची आहे हो. आणि शिकून जातो आपल्याला अगदी. आणि मी हा चित्रपट पाहिला, त्यांच्यासोबतच पाहिला आणि ते जे इंद्रायणी काठचं जे सगळं दृश्य आहे त्याच्यातलं, खरंच अंगावर काटा आणतं. तर हे तेव्हाचा काळ आता उभा करणं, तेव्हाचा निसर्ग देखील आता उभं करणं, हे किती अवघड होतं बरं. म्हणजे मगाशी आपण समाज जीवनासंदर्भात बोललोच. पण हे निसर्ग देखील तसा उभा करणं, हे देखील किती खूप अवघड आहे आताच्या काळात. कारण आपण बघतो तसं सिमेंटचं प्रदूषण हं. हे अगदी आतमधल्या खेड्यांमध्ये सुद्धा झालं. म्हणजे ज्याला आपण डीप इंटेरियर रुरल एरिया असं म्हणतो. तशा भागात सुद्धा आपल्याला मोठमोठ्या तबकड्या टीव्हीच्या चॅनल्सच्या दिसतात आणि मग तो निसर्ग उभं करणं खूप अवघड बनतं. तुम्ही जसं म्हटलं ते अगदी बरोबर आहे. पण सुदैवाने महाराष्ट्रात अशा अनेक जागा अजून शिल्लक आहेत, की ज्यांच्याकडे शहरी आपल्यासारखे शहरी विध्वंसक प्राणी आहेत. त्यांचं लक्ष नाही गेलं. तर आम्ही वाईमध्ये वाकेश्वर नावाचा घाट शोधला. तिथले वाईचे जे आमचे मित्र आहेत मंदार शेंडे, त्यांनी यासाठी फार मदत केली आणि तो घाट हा दुर्लक्षित होता. त्याच्यावर शेवाळ साचलं होतं, कचरा होता बराचसा. त्याच्या दोन्ही बाजूला त्या घाटाच्या स्मशान आहेत. एकीकडे दहनाचं स्मशान आहे, एकीकडे पुरण्याचं स्मशान आहे. आणि तरी सुद्धा तो घाट अत्यंत सुंदर आणि पवित्र असा वाटावा असा आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी असलेला असावा. खरं तर आश्चर्यचकित झालो होतो आम्ही सगळे, की दोन बाजूला दोन अशा गोष्टी असताना तो घाट इतका सुंदर कसा काय? पण तो मिळाला देवकृपेने, महाराजांच्या कृपेने.
आणि मग ती जी नदी आहे, इंद्रायणी नदीचा घाट, तो तसाच्या तसा आम्हाला उभा करता आला. आता 3 ज्या मुख्य भूमिका आहेत, म्हणजे एक तुकाराम महाराजांची आहे, दुसरं मंबाजी आणि आवली. तर ह्याची कास्टिंग आणि त्याचं कारण त्याचा प्रभाव जो आहे, तो काल आम्ही पाहिला. त्याचं कास्टिंग कसं झालं? मुळात आता पहिल्यांदा आपण तुकारामांबद्दल बोलू. कारण टायटल रोल ज्याला म्हणतात, तसा तो टायटल रोल. तर त्याच्याकरता योगेश सरांचीच निवड होणार होती 100%. कारण त्यांनी जे 2011 साली आनंद डोह नावाचं नाटक करणं सुरू केलं. एकल नाट्य आहे ते. आणि ते ऐकणाऱ्या पहिल्या काही श्रोत्यांपैकी मी एक आहे. बरं. आणि त्यांचे प्रयोग जेव्हा सुरू झाले, ते पहिले प्रयोग पाहणाऱ्या दर्शकांपैकी मी एक आहे. तर तिथपासून मी ते नाटक खूप वर्ष फॉलो करतोय आणि सर अजूनही त्याचे प्रयोग करतात. तर त्यामुळं ती त्यांची एक आध्यात्मिक साधना आहे असं ते म्हणतात. आणि त्यांच्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्यातलं सगळं अध्यात्म मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं त्यांना कास्ट करण्यामागे थोडा स्वार्थ असा, की मला एक बना बनाया नट मिळाला. नाहीतर मला नवीन अभिनेत्याला घेऊन त्याला तुकाराम महाराज समजावून सांगणं, तेही मला माझ्या अल्पमतीने किती जमेल, हा सगळा विषय असताना योगेश सरांनी 15 वर्ष त्याच्यावर काम केलेलं आहे. त्यामुळे योगेश सरांचा व्यतिरिक्त आणि आपण पुण्यातनं त्यांना ओळखतो, म्हणजे ते की अधिकार आहे, एक प्रकारे अधिकार पण त्या आहे रोलवरती. आणि अभिनेता म्हणून पण त्यांचा वकूफ खूप मोठा आहे. तर त्यामुळे योगेश सरांची निवड ही अगदीच काय म्हणू त्याला, काळ्या दगडावरची रेघ होती. दुसरं तुम्ही म्हटलात तर मंबाजी. अजयदादा जवळचा मित्र असल्यामुळे त्याची टोटल रेंज मला माहिती आहे, की तो हिरो पण तितक्याच ताकदीने साकारू शकतो, विलन पण ताकदीने साकारू शकतो. शिवाय मंबाजीचं जे कॅरेक्टर आहे त्याचं स्क्रीन वेट मला खूप हवं होतं. म्हणजे तो असं त्यांनी स्क्रीन व्यापून टाकला पाहिजे आल्यानंतर. तो खाऊन टाकेल का काय, गिळून टाकेल का काय, तुकारामांना असं वाटलं पाहिजे त्या कॅरेक्टरकडे पाहताना. म्हणून अजयदादासारख्या स्ट्रॉंग पर्सनॅलिटीच्या नटाची मी निवड केली. आता सगळ्यात महत्त्वाची निवड येते ती म्हणजे आवलीबाईची. मला याच्यामध्ये आवलीबाई खूप वेगळ्या मांडल्याच्या होत्या. म्हणजे मला तुकारामांनी प्रत्यक्ष त्याचं वर्णन केलं, की कजाग आहे. अ, बाईला कजाग वाटप आहे गती ते म्हणतात एका अभंगामध्ये. तर ते किंवा कर्कशा म्हणतात ते आवलीबाईंना. पण फक्त तसं नाहीये. त्यांचा कर्कश असणं किंवा कजागपणा हा तुकारामांना वाचवण्यासाठीच आहे. आणि त्यामुळे चेहऱ्यामध्ये म्हणजे मार्दव, मृदुता असलेली एक व्यक्ती मला हवी होती. त्याच्या डोळ्यामध्ये मला तो भक्तिभाव पाहिजे होता. पार्टनर विषयीचा. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर. आपल्याबरोबरचा जो जीवनसाथी आहे त्याच्याबद्दलचा आणि त्याचं काम त्यांना कळतंय. तुम्ही जर बघितलात कालचा तो इंद्रायणी काठचा सीन, की त्यांना कळतंय की ह्या व्यक्तीचं काम खूप मोठं आहे. माझ्या नवऱ्याचं काम खूप मोठं आहे आणि त्याच्याकरता मला धडपड करावी लागेल आणि पण ती धडपड करताना प्रॅक्टिकली माझी ओळख होते. तेवढं पण हा माणूस समजून घेत नाही. असं खूप साधं व्यक्तिमत्व आहे ते. त्यामुळे तो चेहऱ्यातला मृदूपणा जो या ताणामुळे राकट झालाय, असं मला शोधायचं होतं आणि 2-3 अभिनेत्रींशी बोलल्यावर रिहर्सल नुकतेच झाल्यानंतर स्मिताची आम्ही निवड केली. स्मिता गेले 3-4 प्रोजेक्ट आमच्याबरोबर आहेच. ग्रुपमध्ये उत्तम काम करतेय. शिवाय आमचे गुरु शामराव जोशींकडे गेले 1.5 वर्ष ती व्हॉईसचं ट्रेनिंग घेतेय. या सगळ्या आधारावरती तिचं निवड झाली. कारण तिने सातत्याने ते वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रूव्ह केलं, की म्हणजे आपल्याबरोबर काम करताना ज्ञानेश्वर माऊली मधली रुक्मिणी असेल किंवा सुभेदार मधली सावित्री असेल, तानाजी मालुसरेंची पत्नी, मुक्ताई मधली यशोदा मावशी असेल किंवा आता आवलीबाई. आणि आवलीबाईमध्ये विशेष तिच्या अभिनयाची उंची आपल्या लक्षात येते, की अ, खूप ताकदीने तिने ते साकारलंय, पोटतिडकीने तिने ते साकारलंय आणि आपण आता जे काही 2-3 विशेष खेळ केले या चित्रपटाचे, त्याच्यामध्ये प्रेक्षकांनी खूप आवर्जून स्मिताचा उल्लेख केलाय किंवा प्रेक्षकांनी आवर्जून स्मिताला शाबासकी दिली आहे. त्यामुळे मला वाटतं, की या तिन्ही ज्या आणि व्यक्तिरेखा मला वाटतं त्यांचे आधीचे रोल आणि हा यात खूपच फरक आहे. आहे. कारण त्या अशी एजमध्येच फरक आहे. इतकी रॉ आणि रफ कधी ती दिसली नाही. मुळात आपण म्हणतो तशा ज्या काही इंडस्ट्रीतल्या अनेक सुंदर अभिनेत्री आहेत, त्याच्यापैकी एक स्मिता आहे. म्हणजे आम्हाला तिला तशा पद्धतीचं रूप रॉ जे म्हणू तसं रूप देण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. त्याच्यामध्ये आमचा मेकअप मन
अतुल मस्के आणि कॉस्ट्युम डिझायनर रोहिणी यांचं खूप महत्वाचं योगदान आहे. आणि त्यांनी ते सगळं साकारलं आहे आणि मला असं वाटतं की ते खूप चांगल्या पद्धतीने आता लोकांच्या समोर येतं. हो. आणि शिवाजी महाराज हे नवीन एक तरुण दिसले. कारण ते त्या काळात तरुण होते म्हणजे एक ऐतिहासिक संदर्भ पाहता आणि त्यामुळे अजिंक्य राऊतची आम्ही निवड केली. एकतर विठू माऊली या मालिकेमुळे त्याचा या सगळ्या संप्रदायाशी संपर्क आलेला आहे आणि त्याला या कन्सेप्ट्स माहिती आहेत यातल्या आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या चेहऱ्यातला कोवळेपणा, ताजेपणा याच्यामधनं मला ते युवा किंवा किशोरावस्थेतले शिवाजी महाराज पटकन लोकांना अपील होतील असं वाटलं म्हणून अजिंक्य राऊतची निवड झाली. आणि संप्रदायाचे काही विशेष आशीर्वाद तुम्हाला या चित्रपटात प्रचंड आहेत आणि संप्रदायाच्या आशीर्वादाशिवाय असे चित्रपट घडत नाहीत, घडणार नाहीत. विशेष करून मुक्ताई जेव्हा केला तेव्हा ज्ञानेश्वर माऊली संस्थान जे आहे आळंदीचं, त्याचे सगळे विश्वस्त आमच्या पाठीशी उभे होते. याचीच परंपरा कायम राखत आम्ही मुळामध्ये काय होतं, की फिल्म मेकरना टाळतात, घाबरतात, की आपल्या क्रिएटिव्हिटीवरती काहीतरी बाधा येईल, पण तसं नसतं जनरली. मी आता 7 सिनेमांच्या आता आता 8वा रिलीज होतो त्याच्या ह्याने बघतो, की या विषयात काम करणारे जे अध्वर्यू आहेत तुमचे, त्यांच्याकडे गेल्याने तुमचे चित्रपट अधिक चांगले होतात. मग आम्ही देहू संस्थानमध्ये जाऊन त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. यामध्ये हरिभक्तपरायण प्रशांत महाराज मोरे, 11वे वंशज तुकारामांचे अतिशय गाढे अभ्यासक आहेत तुकाराम महाराजांचे. तर ते आमच्याबरोबर मार्गदर्शक म्हणून जॉइन झाले. याच्या व्यतिरिक्त प्रसिद्ध कीर्तनकार सचिन महाराज पवार ते आमच्याबरोबर होते. डॉक्टर सदानंद मोरांकडे आम्ही 2-3 वेळा जाऊन त्यांना स्क्रिप्ट ऐकून काही गोष्टी केल्या. पण स्क्रिप्टच्या प्रत्येक शब्दावरती, शॉटवरती आम्ही जाणीवपूर्वक प्रशांत महाराजांना दाखवून त्याच्यामध्ये मार्गदर्शन घेतलं. नंतर प्रदर्शनाच्या पूर्वी अत्यंत रॉ अवस्थेत असताना, रफकट ज्याला म्हणतो आपण, त्याच्या अवस्थेत असताना संपूर्ण देवस्थान कमिटीने देहूच्या, श्री क्षेत्र देहूच्या तो चित्रपट पाहिला. त्यांचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, विक्रम महाराज मोरे या सगळ्यांनी तो चित्रपट पाहिला आणि त्यातनं त्यांनी म्हणजे चित्रपट रफकट या अवस्थेत असताना सुद्धा विक्रम महाराज मोरेंचं पहिलं वाक्य असं होतं, की आता आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही. इतकं तुम्ही संप्रदायाला धरून मान्यता खूप सुंदर मांडलेल्या आहेत. अभ्यास खूप सुंदर दिसतोय. म्हणजे हे सगळं ॲक्चुअली प्रशांत महाराज मोरे आमच्याबरोबर होते. त्यामुळं पावला-पावलावरती आम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळालं म्हणून ते शक्य झालं. याच्या व्यतिरिक्त अवधूत गांधी स्वतः तिथे होता. तो संप्रदायातलाच आहे. अनेक संप्रदायातले ज्येष्ठ वडीलधारी व्यक्तिमत्व जे आहे, त्या सगळ्यांनी याला वेळोवेळी आशीर्वाद दिले, वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्यामुळे आज अभंग तुकाराम, कथा संत तुकारामांच्या गाथेची हा सिनेमा आम्ही आता 7 तारखेपासून लोकांसमोर आणू शकतो. वाह! खूप छान. आणि मी त्याचा एक विशेष खेळ पाहिलेला आहे आणि तो खूप भावला. आणि मला हे आवर्जून सगळ्यांना सांगायचं, की आपल्या मनामनात तुकाराम जर जागवायचा असेल, तुकाराम आहेच आहेत आपल्या मनात, फक्त ते जागवायचे आहेत. तर त्यासाठी एक संधी स्वतःला द्यावी आणि हा चित्रपट आपण जरूर पाहावा. वाह! अनेक खरं वादग्रस्त म्हणावं का नाही याला, असं बोललं जातं, की तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालंच नव्हतं वगैरे, वगैरे, किंवा त्याविषयी खूप चर्चा अलीकडच्या काळात समाज माध्यमांमध्ये उमटत असते. तर हा प्रसंग आपल्याकडे दाखवण्यात आलेला आहे चित्रपटात. त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? मुळामध्ये मी माझ्या घरामध्ये वारी आहे. माझे आजोबा वारकरी होते. म्हणजे रेग्युलर वारकरी होते. त्यांनी अ, अगदी क्वचित कुठल्यातरी कारणासाठी वारी बुडवली असेल तर बुडवली असेल. पण नाहीतर दरवर्षी आम्ही आबा म्हणायचो, आईचे वडील. तर ते वारी करायचे. मी त्यांच्याबरोबर एकदा आणि नंतर कॉलेजच्या काळात 3 वेळा अशी 4 वेळा संपूर्ण वारी केली. तर माझी ना संप्रदायाच्या मान्यतांवरती श्रद्धा आहे. आणि करोडो लोकांची श्रद्धा ही खरी मानावी अशा मताचा मी आहे. त्यामुळे सदैव वैकुंठ गमन झालं का? तर हो झालं. ही माझी श्रद्धा आहे. आणि श्रद्धेला कुठल्याही प्रकारचं लॉजिक नसावं असं मला वाटतं. लॉजिक लावत बसू नये. कारण तो अनुभूतीचा भाग आहे सगळा. अनुभव आणि अनुभूतीचा भाग आहे. वारीचं वर्णन कितीही तुम्ही केलंत लिहून, सांगून, तरी वारीत चालताना जी अनुभूती येते ना, त्याची सह कशाला येणार नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं, की सदेह वैकुंठ गमन झालं. आमच्या संतांमध्ये तेवढी ताकद होती, आध्यात्मिक ताकद होती, वैज्ञानिक ताकद होती. त्यांनी ते केलं. याला आपण म्हणजे आम्ही हा सगळा भाग
जेव्हा मांडत होतो तेव्हा डॉक्टर सदानंद मोरेंशी याची चर्चा केली. कारण मोरे सर हे फक्त तुकाराम महाराजांचे वंशज नाही आहेत. त्यांना आपण विचारवंत म्हणून पण ओळखतो. तर मी सरांना विचारलं, की नेमकं तुम्हाला काय वाटतं या सगळ्याच्या बाबतीत? तेव्हा त्यांनी एक खूप सुंदर संकल्पना, कॉन्सेप्ट मला सांगितली. ती म्हणजे टाईम डायनॅमिक्स. की 400 वर्षांपूर्वी काय घडलं? याची जी डायनॅमिक्स आहे ही तत्कालीन संतांनी जे वर्णन केलंय, त्यांच्या समकालीन लोकांनी निळोपा राय असतील, रामेश्वर भट्ट असतील, यांनी वर्णन केलं ना, सदैव वैकुंठ गमनाचं. तर त्याचं डॉक्युमेंटेशन आपल्याला मानावं लागेल. उदाहरणार्थ मी या लॉजिकवर पुढे गेलो मग. सरांनी एवढंच सांगितलं. मी पुढे गेलो, की अजून 400 वर्षांनी जेव्हा टेक्नॉलॉजी त्याच्या अत्युच्च पातळीवरती असेल, त्यावेळी एखादे आपल्यासारखे लोक जेव्हा चर्चा करत असतील, तेव्हा एखादा असं म्हणला तर आपल्याला चालेल का? की ही माणसं त्यांच्या दृष्टीने कदाचित मोबाईल हे मागासलेपणाचं लक्षण असेल. इतके पुढे ते कदाचित तंत्रज्ञानाने असतील. तर त्यावेळी जर ते असं म्हटले तर, "हे, त्या लोकांना कसलं काय विदाऊट ड्रायव्हर गाडी चालवता येते, ते तर मोबाईल वापरायचं." हे तसं म्हटल्यासारखं आहे. आपण टेस्ला गाडी आज बघतोय ना, की जी विदाऊट ड्रायव्हर चालते, विदाऊट रिमोट चालते. त्या गाडीला स्वतःची एक बुद्धिमत्ता आहे, एआय आहे. तर हे आपल्याकडे आत्ता आहे. कदाचित पुढे जर कालाच्या ओघात हे नष्ट झालं, याचे पुरावे तर म्हणजे लिखित पुरावे ज्याला आपण म्हणतो. तर तर पुढच्या पिढीने असं म्हटलेलं आपल्याला नाही चालणार. कारण आपण ते अनुभवतो आहोत आता. त्यामुळे तो सगळा अनुभूतीच्या पातळीवरचा भाग आहे, असं मला वाटतं. आणि त्यामुळे वैकुंठ गमन असेल किंवा गाथा तरणं असेल, हा सगळा श्रद्धेने अनुभवायचा भाग आहे. आणि त्यामुळे मी तो ठामपणे संप्रदायाच्या मान्यता ज्या आहेत सगळ्या, त्या संप्रदायाचा एक भाग म्हणून नवीन पिढीपर्यंत जावा, असं मला वाटतं म्हणून तो मांडलेला आहे. एक शेवटचा प्रश्न. दिग्पाल लांजेकर म्हटल्यानंतर पुन्हा एकदा शिवाजी महाराज येतात आणि एक पुढचा प्रोजेक्ट आपला लवकरच येत आहे. त्या संदर्भात जातात एक छान ब्रेकिंग आम्हाला देऊन. मी नुकतंच माझ्या समाज माध्यमांच्या सगळ्या हँडल्सवरनं जाहीर केलं, की येत्या 19 फेब्रुवारीला म्हणजे शिवजयंतीला शिवराज अष्टक ही जी सगळ्या समाजाची लाडकी मालिका आहे. चित्रपट मालिका. म्हणजे आम्ही असं म्हणतो, की ही चित्रपट मालिका आम्ही सुरू केली, पण आता ही संपूर्ण समाजाची आहे सगळं. ते स्वतः ही चित्रपट निर्माण करायला आम्हाला भाग पाडतात आणि ते चालवतात आणि ते यशस्वी करतात. त्या या समाजाच्या सगळ्या लोकांच्या आग्रहावरून पुढचा चित्रपट आपण लवकरच घेऊन येत आहोत. 19 फेब्रुवारी 2026 साली तो प्रदर्शित होईल आणि त्याचं नाव आहे रणपती शिवराय स्वारी आग्रा. आग्र्याची सुटका. आग्र्याची भेट. आग्रे हां, म्हणजे आता त्या आग्र्याहून सुटका ही हा त्या काळाचा भाग झाला. कालमहिमा म्हणतो किंवा नशिबाचा भाग झाला. पण त्यात म्हणणं वेगळं होतं शिवाजी महाराजांचं. ते म्हणणं काय हे आम्ही त्यातनं मांडतो. हो, म्हणजे आम्ही जे आतापर्यंत ऐकलेलं आहे, त्यापेक्षाही काहीतरी वेगळं आम्हाला तिथे काहीतरी पाहायला मिळालं. वेगळं मांडायचा प्रयत्न अर्थात पुराव्यांच्या आधारे मी करणार आहे. तर मित्रांनो, हे आहेत दिग्पाल लांजेकर आणि त्यांच्यासोबत आता आपण अगदी मनमोकळ्यात गप्पा मारल्या. अभंग तुकाराम हा जो चित्रपट आता आलेला आहे आपल्या भेटीला, त्या निमित्ताने हा सगळा संवाद प्रपंच आपल्यासमोर मांडला. दिग्पालजी, तुम्ही वेळात वेळ काढून आलात. खूप दिवसांपासून हा योग येणार होता, मात्र तो तुकोबांनी घडून आणला असं मी समजतो. आणि पुन्हा एकदा लवकरच भेटूया नवीन काही विषय घेऊन. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.